नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता नवीन आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहे आणि या संदर्भात महत्त्वाची घोषणा विभागाचे प्रमुख डॉक्टर आशिषजी शेलार यांनी या ठिकाणी दिलेली आहेत। तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे। परंतु मित्रांनो, हे केंद्र तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुमच्या गावामध्ये किती जागा शिल्लक आहेत, जर तुम्ही शहरामध्ये असेल तर तेथे किती जागा शिल्लक आहेत, या संदर्भात संपूर्ण माहिती डॉक्टर आशिषजी शेलार यांनी विधानसभेमध्ये दिली। ते नेमकं काय म्हणाले हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। अध्यक्ष महोदय, पूर्वी 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला एक केंद्र आपण त्या ठिकाणी द्यायचो। आता प्रस्तावित आहे 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला 2 सरकार सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आपण देणार। ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 5000 पेक्षा अधिक आहे त्या ठिकाणी पूर्वी आपण 2 आपले सरकार सेवा केंद्र द्यायचो। आता आपण त्या ठिकाणी 4 आपली सेवा केंद्र देणार। अध्यक्ष महोदय, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25000 लोकसंख्येच्या मागे आपले सेवा केंद्र एक असायचं, ते आता आपण 2 देणार आहोत। इतर महानगरपालिका व नगर परिषदा 10000 लोकसंख्येच्या असतील तर तिथे पूर्वी आपण आपले सेवा केंद्र एकच द्यायचो, ते आता आपण 2 देणार आहोत। प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये आपण आपले सेवा केंद्र एकच द्यायचो, ते आता 2 देणार आहोत। आणि 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत पूर्वी आपण 2 आपले सेवा केंद्र द्यायचो, ते आता वाढवून 4 देणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, महासंवाद या महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवरती सुद्धा त्यांनी या ठिकाणी अपडेट दिलेली आहे। आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणे, त्याचबरोबर सेवा दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये निवेदन दिलेले आहे। म्हणजेच मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सुधारित निकष जाहीर केले आहेत। जर समजा ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतीमध्ये जर 5000 पेक्षा कमी जर लोकसंख्या असेल तर 2 केंद्र त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्याचबरोबर ग्रामपंचायतीची संख्या जर 5000 पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी 4 आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत। त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र 12500 लोकसंख्येसाठी 2 आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत। त्याचबरोबर 10000 लोकसंख्या जर असेल तर त्या ठिकाणी 2 आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये 2 आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत। त्याचबरोबर 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये मात्र 4 आपले सरकार सेवा केंद्र देण्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून या ठिकाणी केलेली आहे आणि या सर्व गोष्टीमुळे नक्कीच नागरिकांना सुद्धा फायदा होणार आहे आणि ज्यांना आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी या ठिकाणी दिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्हाधिकाऱ्यालयाकडून या संदर्भात वेगळं परिपत्रक जाहीर होणार आणि त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने कोणत्या गावामध्ये कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये किती जागा शिल्लक आहेत हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। ज्यावेळेस हे परिपत्रक जाहीर होईल त्या क्षणी आपल्या चॅनलवरती या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात येणार आहे। त्याच्या अनुषंगाने तुम्ही ती माहिती वाचून त्या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा, तुमच्याकडे कोणकोणते भांडवल पाहिजे, जागा कशी पाहिजे, किती स्क्वेअर फूटचा गाळा पाहिजे, तुमच्याकडे कोणकोणत्या भौतिक सुविधा पाहिजे, या संदर्भात संपूर्ण माहिती त्या परिपत्रकामध्ये त्या निर्णयामध्ये असते। ती सर्व माहिती आपल्या चॅनलवरती वेळेस दिली जाणार आहे। ती माहिती तुम्हाला मिळावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व होतकरू तरुणांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।